राम राम हरे हरे. जय जय रघुवीर. कालचं वाक्य आता परवाच सर्वांच्या लक्षात असेल, जे माझं आहे ते मी नाही. त्याच्यावरून शेवटी असा निष्कर्ष निघाला होता, मग हे म्हणणारा कोण आहे? मग तो म्हणणारा आत्माही नाही, कारण तो आत्मा काही म्हणत नाही. मनही नाही, कारण मन अचेतन जड आहे, म्हणून ते काही म्हणणार नाही. मग हे म्हणणारा कोण आहे? तर हे म्हणणारा जीव आहे, असं काल शेवटी आपण निष्कर्ष काढला. आणि ह्या जीवाचं स्वरूप जर नीट जाणून घेतलं, जीव म्हणजे काय हे जर नीट स्वरूप जाणून घेतलं, तर मग मी म्हणजे कोण आहे याचा आपल्याला एक अंदाज येऊन जातो. शेवटी अशा प्रवचनाने वाचनाने अंदाजापलीकडे फारसं काय हाताला लागत नाही. आणि अंदाज येणं हेच ह्या सगळ्याचं उद्दिष्ट असतं. अंदाज येतो, आणि अंदाजाचा रूपांतर अनुभवामध्ये प्रत्यक्ष आपण जेव्हा साधनाला बसतो त्यावेळेला जर बसलो तर, जर बैठकीची साधना केली मनापासून, तर सगळे जर तर बरेच आहेत त्याच्यामध्ये. म्हणून बैठकीची साधना अनिवार्य असते, हा विचार एक फार लक्षात ठेवायची गोष्ट आहे. बैठकीची साधना झालं म्हणतात अनिवार्य असते ती. आणि म्हणून या बैठकीच्या साधना बसून करायचं काय, म्हणजे बैठकीची साधना कशी करायची त्यासंबंधी काही आज विचार मांडूया. हा जो समास आहे द्वैत निरसन, तो मागच्या शुद्ध ब्रह्म किंवा विमल ब्रह्म निरूपणानंतरचा समास आहे. पहिल्या दिवशी आपण पाहिला तेव्हा शुद्ध ब्रह्म किंवा विमल ब्रह्म म्हणजे काय त्याचा आधी विचार करूया. आणि त्याचा विचार केल्यानंतर अशुद्ध ब्रह्म किंवा भेसळीचं ब्रह्म म्हणजे काय ह्याचा विचार करूया. शुद्ध म्हटल्यानंतर त्याचा प्रतिद्वंद्वी शब्द आहे भेसळ. आणि शुद्धात भेसळ कशाची होते, ती जी भेसळ झालेली आहे ती काढून कशी टाकायची, आणि शुद्धाकडे भेसळीतून शुद्धाकडे कसं जायचं, हा जो एक अभ्यास आहे, तो अभ्यास करण्यासाठी किंवा त्या अभ्यासाची रूपरेषा समजून घेण्यासाठी विमल ब्रह्म म्हणजे काय ते सुरुवातीला विचार करून ठेवूया. विमल शब्दाचा एक अर्थ आपल्याला लगेच कळला की ज्याला एकही मळ नाही असं जे ते विमल. त्याच्या दुसऱ्या भाषेत एक नकारात्मक भाषा आहे, ज्याला मळ नाही ते, ही नकारात्मक भाषा. जे अत्यंत शुद्ध आहे ते, त्याला म्हणतं होकारात्मक भाषा. आता शुद्ध म्हणजे काय ते करण्यासाठी ते अशुद्ध नाही हे सांगायचं. एकदा सांगायचं अशुद्ध नाही, एकदा सांगायचं शुद्ध आहे. आता दोन्हीचा अर्थ तोच होतो. आणि दोन्ही पद्धतीने सांगायचं एकच कारण आहे की आम्हाला सतत अशुद्ध ब्रह्माचा अनुभव आहे, कायमचा अनुभव आम्हाला अशुद्ध ब्रह्माचा आहे. आणि ते ज्या ब्रह्माचा मला अनुभव घ्यायचा आहे ते अशुद्ध नाही हे सांगायचं, आणि नंतर मग ते शुद्ध आहे असं सांगायचं. हे असं सांगायचं एकच कारण आहे, आपल्या सगळ्यांना अशुद्ध ब्रह्माचा अनुभव सातत्याने आहे, भेसळीच्या ब्रह्माचा अनुभव सातत्याने आहे, विमल ब्रह्माचा आपल्याला अनुभव नाही आहे. कशा कशाचे मळ असतात त्या ब्रह्माच्या ठिकाणी? खरंच मळ असतात तर काही काल्पनिक मळ आहेत? तो दुसरा प्रश्न आहे. तो खूप प्रश्न असतात. आणि खरंच ते मळ त्या ठिकाणी आहेत का आमच्या कल्पनेमुळे किंवा अनंत जन्मांच्या संस्कारामुळे ते मळ तिथे आहेत असं वाटतं? त्याचं उत्तर, अनंत जन्मांच्या संस्कारामुळे ते मूळ तिथे आहेत असं वाटतं. वास्तविक ते मूळ तिथे असणं शक्य नाही, कारण ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी दुसरी एकही वस्तू अस्तित्वात नाही. ब्रह्म एकमेव अद्वितीय. जंत्री पाठ असेल बऱ्याच जणांची, स्वगत सजातीय विजातीय भेदरहित सद्घन चिद्घन आनंदघन असं आहे. आणि असं जे ब्रह्म आहे त्याच्या ठिकाणी एकही मूळ असण्याची शक्यताच नाही, कारण मूळ नावाची वेगळी वस्तू एकमेव वस्तूच्या ठिकाणी असू शकत नाही. असं परमार्थाचं कसं आहे, बऱ्याच गोष्टी आपल्याला तर्कानं अभ्यासानं विचारानं एका हद्दीपर्यंत कळतात, पण एक जागा अशी येते की त्या ठिकाणी श्रद्धाच काम करते. पुढचं जे काम आहे ती श्रद्धाच करते. आणि म्हणून कितीही तर्काने आपण जरी एखाद्या निर्णयापर्यंत आलो, कितीही बुद्धीने आम्ही त्या गोष्टी समजावून घेतल्या, एक जागा अनिवार्यपणाने येणार आहे की त्या ठिकाणी श्रद्धेशिवाय दुसरं कोणतीही गोष्ट कामाला येत नाही. आणि ही श्रद्धेची जागा आहे की ब्रह्म नावाचं जे तत्व आहे किंवा आत्मा नावाचे तत्व आहे त्याला एकही मूळ नाही
आणि ब्रह्म एकमेव अद्वितीय आहे हे श्रद्धेने स्वीकारल्याशिवाय दुसरा एकही मार्ग आज आमच्यासमोर उपलब्ध नाही आहे. आणि म्हणून ही श्रद्धेची जागा आहे की आत्मा एकमेव आहे आणि तो एकमेव असल्यामुळे तिथे मळ नावाची दुसरी वस्तू असणं शक्य नाही. मग जी मळ नावाची वस्तू आहे असं सांगितलं जातं, ती आहे तरी कशी आली, कुठून तिथे? तर आमच्या कल्पनेतून आली, पहिलं उत्तर. आणि ही कल्पना अनंत जन्माच्या संस्कारातून आली, हे दुसरं उत्तर. दोन उत्तरं थोडी समजावून घ्यायचा प्रयत्न करूया. आणि मळ नावाचं एक बंधन आहे, 3 गुणांचं बंधन असतं आपल्यावर, अविद्येचं बंधन असतं, 3 अवस्थांचं बंधन असतं. आता मळ कशा कशाचा असतो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी? 3 अवस्थांचं मळ आहे, 3 गुणांचा मळ आहे, उत्पत्ती स्थितीलयाचा मळ आहे. हे जे 3 मळ आहेत असं आपल्याला वाटतं, ते वास्तविक 3 मळ नाहीत आणि त्या 3 मळांचंच बंधन आपल्यावर आहे अशी आपली कल्पना होती. एकच विचार करूया, मी जागा आहे असं इथे जमलेल्या प्रत्येकाला आता खात्री आहे की नाही? मी जागा आहे, इथे जमलेल्या प्रत्येकाची आत्ता नक्की खात्री आहे, मी जागा आहे. आता जागा कोण आहे? जीवरूप जो मी आहे तो जागा आहे, हे बरोबर आहे. पण आत्मरूप जो मी आहे तो जागा असणं किंवा झोपलेला असणं किंवा स्वप्न पाहत असणं अशक्य आहे. कारण तो कसा आहे? त्वम अवस्थात्रया तेरा. ते समजून घ्यायचा प्रयत्न करूया की आत्म्याला जागृती, स्वप्न किंवा सुषुप्ती ह्यातली एकही अवस्था आत्मस्वरूपाला नाही. पण या 3 अवस्था तुमच्या आमच्या रोजच्या अनुभवातल्या आहेत आणि त्या रोजच्या अनुभवातल्या असल्यामुळे आपण बोलतो असं, मी जागा आहे असं आपण बोलतो. आता मी जागा आहे असं मला वाटणं हेच बंधन आहे. फार बारीक गोष्टी असतात. मी जागा आहे असं ज्या क्षणी मला वाटतं त्या क्षणी त्याचं स्वरूप बंधन हेच त्याचं स्वरूप आहे. मला स्वप्न पडलं असं मला ज्या क्षणी वाटतं त्या क्षणी हेच त्याचं स्वरूप आहे. मला स्वप्न पडलं असं वाटणं हा जो मळ आहे, हा मळ त्या आत्मस्वरूपाला आहे असं मला जे वाटतं ते वाटणं हेच बंधन आहे. आता हे बंधन का निर्माण झालं? आलं कुठून? तर अनंत जन्मांच्या संस्कारातून हे बंधन निर्माण झालं. आणि ते संस्कार कसं काम करतात त्यासाठी एक गोष्ट सांगतो, म्हणजे आपल्याला ते संस्कार कसं काम करतात ते कळेल. एक 100 गाढवांचा कळप होता. बऱ्याच जणांनी गोष्ट ऐकली असेल. त्यांची पत्ते गर्धगोपाल होते, 7-8, आणि त्यांच्यात एक सिनियर सिटीजनसुद्धा होता. त्या ग्रुपमध्ये एक सिनियर सिटीजन होता. त्यांची पद्धत अशी की एका तळावरून दुसऱ्या तळावर ते गाढवानं न्यायचं, खुंट्या ठोकायच्या 100. त्या खुंटीजवळ त्या गाढवाचा पाय आला, उभं केलं त्याला की मग त्याला दोरीने घट्ट बांधायचं. गाढवाचा खूर आणि खुंटी या दोन्हीला घट्ट बांधून टाकायचं आणि ती दोरी घट्ट बसली की नाही खात्री करून घेण्यासाठी गाढवाच्या खुरावर असा नुसता हात फिरवायचा आणि ते घट्ट बसले दोरी अशी खात्री करून घ्यायची. अशी त्यांची पद्धत. एकदा काय झालं की एका तळावरून दुसऱ्या तळावर गेले, पण दोरीचं बंडल मागच्या तळावर विसरून गेले आणि 10 मैलांतर संध्याकाळची वेळ झालेली, मागे तर जाता येणार नाही. मग आता काय करायचं? अशा वेळेस सिनियर सिटीजन कामाला येतो. म्हणून ते गर्धगोपाल जे होते ते सिनियर सिटीजनकडे गेले आणि विचारलं, असं असं झालेलं, आता काय करू? तर त्यांनी फार छान उत्तर दिलं. तुमची गाठ कोणाशी आहे तुम्हाला माहिती आहे का? म्हणे, तुमची गाठ आहे गाढवांशी. तेव्हा एक करा आता की नेहमीसारखं खुंटी शेजारी गाढवानं उभं करा. दोरी नाही तुमच्याजवळ, आपल्याला माहिती आहे पण त्यांना माहीत नाही. फक्त असं करा, नेहमीच्या सवयीप्रमाणे खुरावर हात फिरवा. खुरावरून हात फिरवलात की त्यांना असं वाटेल ज्या अर्थी खुरावरून हात फिरवला आहे त्या अर्थी आपल्याला दोरी बांधलेली आहे. असं त्यांनी 100च्या 100 गाढवांच्या बाबतीत केल्यानंतर ती गाढवं निमूटपणाने रात्रभर त्या ठिकाणी उभी राहिली. आता का उभी राहिली? संस्कार की अनेक वेळेचा, अनेक दिवसांचा संस्कार आहे की हात फिरवला की बांधलेलो असतो आपण. हात फिरवला ज्या अर्थी त्या अर्थी आपण बांधलेलो आहोत, हा संस्कार आहे. तसं इथे जमलेल्या प्रत्येकाला अनंत जन्मांचा संस्कार आहे की मी बद्ध आहे. मला 3 अवस्थांचं बंधन आहे, मला 3 गुणांचं बंधन माझ्यावर आहे. अशा तऱ्हेची बंधनाची एक आम्ही कल्पना करून घेतली आणि त्या बंधनाची कल्पना करून घेतल्यामुळे बंधन सत्य आहे असं आपल्याला वाटतं आणि बंधन सत्य आहे असं वाटणं यालाच अज्ञान असं म्हणतात. आणि हे जे अज्ञान आहे ते अज्ञान जर आपल्याला काढायचं असेल तर जो आत्मा मी आहे तो 3 बंधनांच्या अतीत आहे हे कळलं पाहिजे, 3 गुणांच्या अतीत आहे हे कळलं पाहिजे.
आणि मग त्यासाठी आपण गणपतीची उपासना आहे. त्वम गुणत्रयातीतः, त्वम देहत्रयातीतः, त्वम अवस्थात्रयातीतः. हे बजावायचं कोणाला? हे बजावून कोणाला सांगायचं? गणपतीला बजावून सांगायचं. त्वम देहत्रयातीतः, त्वम अवस्थात्रयातः, त्वम गुणत्रयातीतः. अशी एकदा मी 1,00,000 आवर्तनं केली. तो गणपती माझ्या अंगावर उसळून आला. तो म्हणाला, तू मला सांगू नको रे मी कसा आहे म्हणून, तुझं बघ कसं काय आहे ते. सांगितल्यानंतर आता ह्याचा अर्थच असा होतो की त्वम गुणत्रयातीतः असं गणपतीला सांगायचं जे, तर मला सांगायचं मी खरं की मी जो आहे खरा आत्मरूप जो मी आहे तो गुणत्रयातीत आहे. आत्मरूप जो मी आहे तो देहत्रयातीत आहे. आणि ही जी बंधनं आहेत, 3 देहांची बंधन, 3 अवस्थांचं बंधन, 3 गुणांचं बंधन, हे मला नाही. आणि हीच भेसळ आहे. आत्मस्वरूपाचं भेसळ कोणती असेल, अशुद्धपणा कोणता असेल, तर 3 गुणांची भेसळ, 3 अवस्थांची भेसळ, 3 देहांची भेसळ. आणि या तिन्हीतून त्याला सोडवला की जे शुद्ध स्वरूप राहतं त्याला शुद्ध ब्रह्म, विमल ब्रह्म असं म्हणतात. आता ह्या पद्धतीने आम्ही विचार करत गेलो तर साधकाची जबाबदारी कोणती आहे ते कळतं. आणि ह्यातून आपली सुटका करून घ्यायची असेल तर एका विचाराशिवाय दुसरं कोणतंही साधन उपलब्ध नाही. केवळ विचार हे एक साधन आहे. आणि त्या विचारामध्ये राहणं, त्या अनुसंधानामध्ये राहणं, त्या चिंतनामध्ये राहणं हे फार मोठं साधन आहे की जे साधन सहसा आम्ही विचारात घेत नाही, ज्या साधनाची आम्ही दखलही घेत नाही आणि ज्या साधनाचा गंभीर विचार आम्ही कधी करत नाही. आणि हे साधन ज्याला जमलं त्याने जिंकली, आणि हे साधन ज्याला जमलं नाही त्याने जिंकणं महाकठीण गोष्ट आहे. म्हणून आता विचार करूया विमल ब्रह्म कसा आहे त्याचा. आत्ताच थोडा विचार केला आपण की त्याला 3 अवस्था नाहीत. इथे जमलेल्या प्रत्येकाला 3 अवस्था आहेत. एक तुम्ही जागा तरी असतो, मी एक झोपलेलं तरी असतो, नाही तर एक स्वप्न तरी पाहत असतो. चौथी एक अवस्था आहे त्याला तुर्य म्हणतात. पण ती सहसा अनुभवून सुद्धा आम्हाला अनुभवलेली कळत नाही. आणखी एक गोष्ट आहे, अनुभवाला येते, आमच्या अनुभवाला येत नाही असं नाही, पण ती अनुभवाला येऊन सुद्धा ही तुर्य आहे हे आम्हाला कळत नाही. ह्याचं कारण आहे त्या तुर्याचा आम्ही कधी अंदाज घेतलेला नसतो. आणि ते एकदा तुर्य अवस्थेचा अंदाज आला की मग आपल्याला कळतं अरे ही अवस्थासुद्धा मला आहे. आणि अशी ती अवस्था जी आहे ती अवस्था समजावून घ्यायचा प्रयत्न करा. तिसरं भेसळच आहे, समर्थांच्या मताने तिसरं भेसळच आहे. पण ती भेसळ अत्यंत सूक्ष्म अशी भेसळ आहे, अत्यंत सूक्ष्म भेसळ आहे, लक्षात न येण्यासारखी भेसळ आहे. पण तरीसुद्धा ती समर्थांच्या मताने भेसळच आहे. आता एवढं विचार मांडल्यानंतर आता आत्मा जो आहे ज्याला आपण ब्रह्म म्हणतो, कधी देव असं म्हणतो, पहिल्या दिवशी आपण तो विचार केला. देव म्हणजे आत्मा, आत्मा म्हणजे ब्रह्म, म्हणून देव म्हणजे ब्रह्म, असे जरा समीकरणं एकदा मनामध्ये ठसवून घ्यावी. आणि ते एकदा मनामध्ये ठसवून घेतली की मग आत्मस्वरूपाविषयी आपण थोडा विचार करूया. आणि त्या आत्मस्वरूपाचं मुख्य लक्षण एक आहे, शुद्ध जाणीव हे आत्म्याचं स्वरूप आहे. आता एक कायमचं लक्षात ठेवायचं, आत्मा एक थोडासा ते काय म्हणतात एनिग्मासारखा आहे, एक गूढ त्याला म्हणतात, तसं गूढ आहे, ते ॲबस्ट्रॅक्ट आहे, गूढ आहे. आणि आहे खरी गोष्ट आहे, ते ॲबस्ट्रॅक्ट आहे किंवा गूढ आहे खरी गोष्ट आहे. पण आपल्याला थोडं समजुतीच्या जवळपास पोचायचं असेल तर शुद्ध जाणीव हे आत्म्याचं स्वरूप आहे आणि अशुद्ध जाणीव हे जीवाचं स्वरूप आहे. 2 गोष्टी लक्षात घ्या. शुद्ध जाणीव आत्म्याचं स्वरूप आहे, अशुद्ध जाणीव जीवाचं स्वरूप आहे. आणि त्या जीवाच्या स्वरूपातून अशुद्ध जाणीवा जर काढून टाकल्या, जर शिल्लक राहील ते काय असेल, तो आत्मा असेल. असं आता हे असं बसवून घ्यायला लागतं. आणि ते बसवून घेतल्यानंतर हे काढून टाकायचं काम आमचं, आणि जे शिल्लक राहिलं ते मी. हा जो अनुभव आहे, हा अनुभव असा नव्याने घ्यावा लागत नाही, तो अनुभव कुठून आणावा लागत नाही. फक्त हे 3 काढलं, 3 गोष्टी काढून टाकल्या, अशुद्धता काढून टाकली की शिल्लक राहतं ते असतं. जे शिल्लक राहतं ते असतं, ते म्हणजे काय, आत्मतत्व असतं. आता शुद्ध जाणीव म्हणजे काय आणि अशुद्ध जाणीव म्हणजे काय, या 2 गोष्टींचा विचार आपण करूया. समर्थांच्या दासबोधात एक अशा तऱ्हेचा समास आहे की ते म्हणतात अंतःकरण एक नावाचा एक समास आहे. सगळ्यांचं अंतःकरण एक, अशा तऱ्हेचा शिष्याने प्रश्न विचारला की अंतःकरण सर्वांची एक आहेत का अनेक आहेत. समर्थांनी त्याचं असं उत्तर दिलं की अंतःकरण एक आहे. आता असं जेव्हा उत्तर दिलं
तेव्हा त्या उत्तराचा थोडा रोख समजावून घेऊया. थोडा प्रास्ताविक गुंतागुंतीचं होतं आहे ते तुमच्या चेहऱ्यावरून मला कळतं आहे की गुंतागुंतीच होते म्हणून. पण आपण हे प्रास्ताविकाचा गुंता हा नंतर सुटला हळूहळू की नंतर जेव्हा आपण मुद्द्यापाशी येऊ तेव्हा मग आपल्याला कळेल हां हे बरोबर आता जमलं. आता जमलं. ते जमेपर्यंत थोडा त्रास आहे, थोडी गुंतागुंत ही गोष्ट खरी आहे. कारण ज्या विषयाला आपण हात घालतोय आत्ता तो विषयच मोठा गंभीर आहे. कठोपनिषद ते असं म्हणते गूढ मनुप्रविष्टम, हे जे तत्व आहे ते अत्यंत गूढ ठिकाणी असं जाऊन दडल्यासारखं झालेलं आहे. आणि असं गूढ ठिकाणी जाऊन दडलेलं ते तत्व आहे. त्या तत्वाचा शोध घ्यायचा असेल तर तितक्याच हळूवार अंतःकरणाने तो घ्यावा लागतो. अत्यंत हळूवार अंतःकरणाने तो घ्यावा लागतो. आणि असं हळूवार अंतःकरण थोडं कमवावं लागतं. हा शोध घेताना हळूवार अंतःकरण कमवावं लागतं. आणि ते जेव्हा आपलं कमावलेलं नसतं तेव्हा मग हा शोध मोठा जड होऊन जातो, मोठा अवघड होऊन जातो. आता प्रश्न आहे ते कमवायचं कसं, त्या विषयात आत्ता शिरत नाही कारण आपल्याला सिद्धांत पाहायचा आहे. कारण तो एक आणखीन एक वेगळाच विषय होऊन जाईल. ते अंतःकरण ऐसेनी काय होवे, ऐसेनी गभीरपणे स्थिरावलीने अंतःकरणे आथेला तोची जाणे मानूये. माऊलींची उभी प्रसिद्ध आहे. ऐसेने गभीरपणे स्थिरावलीने अंतःकरणे आथेला तोची जाणे मानूये. आता गंभीर शब्दाचा खोल असा अर्थ होतो. समुद्र गंभीर आहे, आकाश गंभीर आहे. गंभीर शब्दाचा खोल असा होतो. असं जे खोल तत्व आहे त्या तत्वाचा वेध घेण्याचं सामर्थ्य ज्याजवळ असतं त्यालाच ही ज्ञानेश्वरी कळेल. आणि असा जो नसतो त्याला ही ज्ञानेश्वरी कळणार नाही. आता आपण विचार करावा आपण कसे आहोत. आणि आपण जर तसे नसू तर आपली एक जबाबदारी येते की त्या तसं अंतःकरण कमवलं पाहिजे. आणि तसं अंतःकरण कमावून मग त्या खोलीचा वेध आपल्याला घेता आला पाहिजे. ऐशीने गभीरपणे स्थिरावलीने अंतःकरण आहे का अत्यंत सुस्थिर असं अंतःकरण फार कठीण असतं. स्थिर अंतःकरण अति कठीण आणि गंभीर अंतःकरण अति कठीण. चेहरा गंभीर नव्हे. नाही तर ते एक परमार्थाला एक मोठे आहे काय म्हणतात त्याला शाप की पारमार्थिक माणसाचे चेहरे इतके गंभीर असतात की काही लोक मला असं म्हणतात की परमार्थ केल्यानंतर आमचा चेहरा जर असा होणार असेल तर आम्हाला तुमचा परमार्थ नको. माझं सरळ त्याचं उत्तर असतं. जाऊ द्या. आता आपला विचार चालला आहे की शुद्ध जाणीव म्हणतात त्याने अशुद्ध जाणीव. तर समर्थाने जे समास आपल्यासमोर ठेवला आहे की त्यामध्ये अंतःकरण एक म्हटलं आहे. आणि त्या अंतःकरण एक शब्दाचा अर्थ असा होतो की सगळ्यांचं जीवतत्व जे आहे ते जीवतत्व सर्वांचं एक आहे. जीवामागची बुद्धी भिन्न असेल पण जीवतत्व मात्र एक आहे. आता हा एक विचार समजून घेऊया. आणि तो विचार समजून घेतला की मग बुद्धी बाजूला कशी काढायची, बुद्धीचे व्यापार बाजूला कसं काढायचे, बुद्धीची समजूत कशी काढायची, बुद्धी बाजूला कशी सारायची, या सगळ्या गोष्टीचा हळूहळू आपल्याला सराव करता येतो. आणि तो सराव केला की मग अशुद्ध भाग जो आहे त्यातला निघून जातो आणि जे शुद्ध आहे ते शिल्लक राहतं. अशुद्ध काढून टाकायचं, जे शुद्ध आहे ते शिल्लक राहिलं की आपलं काम झालेलं आहे. ह्या पद्धतीचा अभ्यास आपल्याला करायचा असतो. आणि त्या अभ्यासाची काही दिशा समजावून घेऊया. आणि ती समजावून घेताना जीव नावाची एक संकल्पना आहे. ती जीव नावाची संकल्पना एकदा स्पष्ट करून घ्या. जीव म्हणजे नेमकं काय. परमार्थामध्ये या काही संकल्पना स्पष्ट करून घ्यायची अत्यंत आवश्यकता आहे. जीव म्हणजे काय आहे, प्राण म्हणजे काय आहे, मन म्हणजे काय आहे, आत्मा म्हणजे काय आहे. एवढ्या चार गोष्टी ज्या आहेत ह्या चार गोष्टी कशा वेगळ्या आहेत एकमेकापासून ते समजावून न घेता आम्ही जर परमार्थ क्षेत्रात शिरलो तर ते शिरणं जे आहे हे शिरणं आम्हाला लाभदायक होत नाही. त्यातून आम्हाला जे निर्माण व्हायला पाहिजे ते निर्माण होत नाही. म्हणून जीव वेगळा आहे, आत्मा वेगळा आहे. जीव जरी गेला तरी आत्मा जात नाही. आता हे काय, आता हे लक्षात ठेवायचं. जीव जरी गेला तरी आत्मा जात नाही. मग जीव आणि आत्मा यात फरक कुठे आला. आता तो फरक आम्ही समजून घ्या. जीव नावाची एक संकल्पना शास्त्रज्ञांनी मांडलेली आहे. आणि ही जीव नावाची मांडलेली संकल्पना कृत्रिम आहे. ती कृत्रिम आहे. आणि कृत्रिम अशासाठी की ती संकल्पना समजावून घ्यायची, त्या संकल्पनेचा उपयोग करायचा, संकल्पनेचा उपयोग केल्यानंतर आत्मस्वरूपाचा अनुभव घ्यायचा, संकल्पना सोडून द्यायची. मी परवा एक वाक्य बोललो होतो, नो द सिस्टीम, सिस्टीम समजावून घ्या, यूज द सिस्टीम, ती वापरा, गेट द रिझल्ट.
त्याचा जो अपेक्षित परिणाम आहे तो घ्या आणि फॉरगेट द सिस्टीम. हा भाग जो शेवटचा आहे ना तो फार जणांच्या लक्षात राहत नाही आणि तिथे मोठा गुंतावून बसतो. एक उदाहरण आहे, एक कम्प्युटर आहे. त्या कम्प्युटर तुम्ही समजून घ्या, कम्प्युटर काय काय वापरायचा कसा ते समजून घ्या, तो वापरा, त्यातून जे मिळवायचं उत्तर मिळवायची ती मिळवा आणि कॉम्प्युटर शांतपणे बाजूला ठेवून द्या. तो उघडायचा आणि त्याची रचना बघायची हे भानगड आपल्याला करण्याची आवश्यकता नाही. हे जसं आहे तसंच आहे ते. हे जे शास्त्रकाराने बसून दिलेल्या घड्या आहेत त्या घड्या तपासत बसण्याची आवश्यकता नाही. त्या जशा दिल्या तशा घ्यायच्या, वापरायच्या, त्याचा जो अपेक्षित परिणाम आहे तो परिणाम घ्यायचा, घडी सोडून द्यायची. हे ज्याला जमलं त्याला परमार्थ खूप सोपा होतो आणि ज्याला जमत नाही त्याचा परमार्थ अवघड होतो. सांगायचं एकच कारण आहे, जीव नावाची संकल्पना समजून घेऊया आणि ती समजून घेतली की मग आत्मस्वरूपापर्यंत पोहोचायला सोपं जातं. अशुद्ध जे आहे तो भाग काढून टाकता येतो, शुद्ध भाग जो आहे तो शिल्लक जो राहतो तो मी आहे असा अनुभव घेणं सोपं जातं. जीव नावाच्या संकल्पनेत 3 घटक आहेत. एक आत्मा, 2 बुद्धी आणि आत्म्याचा बुद्धीत पडलेला प्रकाश, त्याला चिदाभास असं म्हणतात. हे 3 मिळून जीव नावाची संकल्पना शास्त्रकाराने आपल्यासमोर करून ठेवलेली आहे. पुन्हा पुन्हा सांगतोय, शास्त्रकाराने आमच्या सोयीसाठी बसवून दिलेली एक व्यवस्था, एक घडी, याशिवाय त्या व्याख्येला दुसरी काहीही किंमत नाही. आता 3 गोष्टी आल्या. एक आत्मा की जो स्वयंप्रकाश आहे. आत्मा जो आहे स्वयंप्रकाश आहे आणि असा जो स्वयंप्रकाश आत्मा तो बुद्धीच्या जवळ असतो आणि असा जो तो बुद्धीच्या जवळ येतो तेव्हा बुद्धीच्या जवळ आल्यानंतर बुद्धी स्वच्छ असते आणि बुद्धी स्वच्छ असल्यामुळे त्या आत्मप्रकाश जो आहे तो बुद्धीमध्ये फाकतो, बुद्धीमध्ये पसरतो आणि तो आत्मप्रकाश बुद्धीत पसरला, त्या पसरलेल्या प्रकाशाला चिदाभास म्हणतात आणि तिन्ही मिळून जीव नावाची एक गोष्ट तयार होते. आता थोडं आणखीन शास्त्र आणखीन घेऊया. इथे जमलेलं प्रत्येकाचं बुद्धितत्व जे आहे ते शुद्ध आहे. तत्व जे आहे बुद्धी ते शुद्ध आहे. का शुद्ध आहे त्याचं उत्तर शास्त्रकारांनी दिलं आहे. जे तेजतत्वाची आधी सत्वगुणाची वृद्धी, बुद्धी कशी आहे तेजतत्वाची झालेली आहे, सत्वगुणाची झाली आहे आणि जे जे तेजतत्वाचं असतं सत्वगुणाचं असतं ते शुद्ध असतं असं पंचीकरणाचं शास्त्र सांगतं. आता आला श्रद्धेचा विषय आला. हा श्रद्धेचा विषय आहे. काही गोष्टी आपल्याला तर्कानं विचारानं ठामपणाने समजावून घेता येतात, पण एक जागा अशी येते की श्रद्धेचा स्वीकार केल्याशिवाय तुमचा पुढचा प्रवास होतच नाही. आणि तो पुढचा प्रवास व्हायचा असेल तर या शास्त्रकारांनी बसून दिलेल्या घड्या आपण जशा आहेत तशा स्वीकारायच्या, अनक्वेश्चन अनचॅलेंज्ड. कसलीच स्क्रुटिनी करत बसायचं नाही, काही तपासायचं नाही. आणि असं न तपासणं याला म्हणतात श्रद्धा. आणि असं जो श्रद्धावान असतो त्याला श्रद्धावान लभते ज्ञानम. आता हे आपण विचार करायचा. म्हणून आत्मप्रकाश जो आहे ह्याला अलौकिक प्रकाश असं म्हणतात, अलौकिक प्रकाश. आणि हा जो प्रकाश आपल्याला दिसतो त्याला लौकिक प्रकाश असं म्हणतात. प्रकाशाचे 2 प्रकार, एक अलौकिक एक लौकिक किंवा एक भौतिक. हा जो प्रकाश आहे त्याला भौतिक प्रकाश म्हणतात. हा नवा प्रकाश आहे त्याला ज्ञानप्रकाश असं म्हणतात. आता आत्म्याला दुसरे शब्द आपण पाहिले, ज्ञानप्रकाश हा आत्म्याला एक प्रतिशब्द आहे किंवा अलौकिक प्रकाश हा आत्म्याला एक प्रतिशब्द आहे. आणि हा जो अलौकिक प्रकाश आहे किंवा ज्ञानप्रकाश आहे त्या ज्ञानप्रकाशात आपल्याला कळतो. कळण्याचा जो भाग आहे इथे जमलेल्या प्रत्येकाला कळतं. आता ऐकून, आता माझं बोलणं कळतं असा दावा करत नाही मी, पण ऐकून कळतं यात वादच नाही. आपल्याला ऐकतो आपण, ऐकून कळतं. आता ऐकणं महत्त्वाचं का कळणं महत्त्वाचं? आता दुसरा विचार आहे, ऐकणं महत्त्वाचं का कळणं महत्त्वाचं? त्याचं उत्तर आहे ऐकल्याशिवाय तर कळत नाही. आणि म्हणून ऐकल्याशिवाय कळत नसल्यामुळे ऐकणंही महत्त्वाचं आहे आणि कळणंही महत्त्वाचं आहे. पण त्यातल्या त्यात जर आणखीन शोधायचं ठरलं या दोन्हीतलं काय महत्त्वाचं आहे तर त्याचं उत्तर आहे कळणं हे अधिक महत्त्वाचं आहे. शास्त्र असं सांगतं की ज्या क्षणी मी ऐकतो त्या क्षणी मला कळतं, त्याला युगपत असं म्हणतात. त्या 2मध्ये अंतर नाही आहे. आधी कळतं आणि आपलं मी पाहतो किंवा आधी ऐकतो नंतर 1 सेकंदाने मला कळतं असं नाही. ज्या क्षणी मी ऐकतो त्या क्षणी कळतं, ज्या क्षणी मी पाहतो त्या क्षणी मला कळतं. मग कळण्याचा जो भाग आहे
तो कळण्याचा भाग आत्मस्वरूपाचा आहे. आणि पाहण्याचा जो भाग आहे, ऐकण्याचा जो भाग आहे, तो जो भाग आहे तो बुद्धीच्या माध्यमातून होतो. बुद्धीच्या माध्यमातून होतो. आता यातले बारकावे समजून घ्यायचं एकच कारण आहे. आपल्याला करायचं आहे काय? अशुद्ध काढायचं आहे आणि शुद्ध स्वीकारायचं आहे. अशुद्ध काढायचं, शुद्ध स्वीकारायचं. अशुद्ध काय आहे त्याचा विचार करूया. आणि असा विचार करता करता आपला असा निर्णय झाला की ऐकून कळतं, पाहून कळतं, स्पर्श करून कळतं. म्हणून कळण्याचा जो भाग आहे तो आत्मस्वरूपाचा आहे. आणि ऐकण्याचा जो भाग आहे त्याला माध्यम कोण आहे? माध्यम बुद्धी आहे. आता आणि बुद्धी नुसती नाही, त्या बुद्धीतला जो चिदाभास आहे तो, म्हणजे चिदाभासासह जी बुद्धी आहे ती ऐकण्याचं माध्यम आहे. आणि अशी चिदाभासासह असलेली बुद्धी, त्यात फाकलेला जो प्रकाश आहे त्याच्यासह असलेली जी बुद्धी आहे, त्या बुद्धीमुळे आपल्याला ऐकू येतं. कशी बुद्धी आहे ती? चिदाभासासह असलेली बुद्धी. चिदाभास कुठून आला? त्या आत्मस्वरूपाकडून आला. आणि माझ्या पत्नीने मला सांगितलं, दुधावर लक्ष ठेवा, मी आंघोळ करून येते. डोळे भरून दूध पाहत होतो. अगदी एक टक डोळे, जबाबदारी मोठी आहे, अगदी एक टक डोळे भरून दूध बघत होतो. पण काय झालं, ते दूध बघता 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 उजेड होतं दुधावर, डोळे दुधावर रोखलेले होते. पण ते काय झालं, कुठेतरी एक वेदांत विचार डोक्यामध्ये मला आला आणि जे व्हायचं ते झालं. मग ती आंघोळीवरून आल्यावर व्हायचं ते झालं. ठीक आहे, आता काय झालं असेल ते विचार करा. आता एक मुद्दा लक्षात ठेवा. आता ही गोष्ट सांगायचं एकच कारण आहे की डोळे दुधावर स्थिर असताना सुद्धा, डोळे दुधावर स्थिर असताना सुद्धा आत्मप्रकाश ज्याला म्हणतात, बुद्धीत पडलेला तो आत्मप्रकाश दुसऱ्या कामात गुंतल्यामुळे मला दूध समोर असून सुद्धा उतू गेलेलं दिसलं नाही. आता थोडा अंदाज येईल. मी काय म्हणतो त्याचा थोडा अंदाज येऊन जाईल. आता समोर देखत देखत, डोळा देखत देखत उतू गेलं दूध. आता डोळ्या देखत देखत उतू गेल्याचं एकच कारण आहे की ज्या डोळ्यात जो चिदाभास असतो तो चिदाभास त्यांनी जे बघण्याचं काम करायला पाहिजे होतं, म्हणजे बघून कळण्याचं जे काम त्याच्यावर आहे, बघून कळण्याची जबाबदारी जी आहे ती त्याच्यावर आहे. तो जेव्हा दुसऱ्या कामात अडकला, दुसऱ्या विचारात अडकला, तो जिथे त्याला मी योजलं होतं तिथे तो राहिला नाही. आणि जिथे त्याची योजना मी केली होती तिथे तो न राहिल्यामुळे दिसून सुद्धा कळलं नाही. दिसून सुद्धा कळलं नाही. आता असं होत असेल का याच्या आपल्याला खात्री नाही वाटत. पण आता हे प्रत्यक्ष अनुभवच आहे ना की डोळ्यासमोर दूध आहे, पण डोळ्यासमोर दूध असताना सुद्धा ते उतू जाताना कळलं नाही. ह्याचा अर्थ दिसत असलं तरी कळतंच असा नियम नाही. आता गोष्ट सांगायचं एकच कारण आहे, जो दिसण्याचा भाग आहे तो चिदाभासाचा आहे, जो कळण्याचा भाग आहे तो कोणामुळे कळतं? आत्म्याच्या सत्तेवरती चिदाभासाला कळतं. आता काय झालं? आत्म्याच्या सत्तेवर चिदाभासाला कळतं. म्हणजे आत्म्यात भेसळ कशाची झाली? आता लक्षात आलं. आत्म्यामध्ये ऐकण्याची भेसळ झाली, आत्म्यामध्ये बघण्याची भेसळ झाली, आत्म्यामध्ये स्पर्शाची भेसळ झाली. आणि ही जी भेसळ आहे ती जर आपल्याला सोडवता आली, ती भेसळ जर काढता आली तर शुद्ध ज्याला जाणीव म्हणतात किंवा ज्याला आत्मा म्हणतात, त्या आत्म्यापर्यंत आपल्याला झेप घेता येते, त्या आत्मस्वरूपाचा आपल्याला अनुभव घेता येतो. पण बुद्धीने हा निवाडा करायला शिकलं पाहिजे. आणि हा बुद्धीने निवाडा करायचा शिकायचा असेल तर एक मेथड सांगतो. परवा दिवशी एक वाक्य सांगितलं, जे माझं आहे ते मी नाही. एक मेथड आहे त्याची, ती एक मेथड आहे. तशी आत्ता एक मेथड सांगतो की जी केनोपनिषदावर आधारलेली आहे. प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम विंदते, अशी केनोपनिषदातली एक पद्धत आहे. आता इथे मला बोध शब्दाचा अर्थ ज्ञान असा होतो. इथे बसल्या बसल्या मला किती ज्ञान होऊ शकतील? बसल्या बसल्या आता मला पुस्तकाचं ज्ञान झालं, घड्याळाचं झालं, चष्म्याचं झालं, चादरीचं झालं, इथे जमलेल्या प्रत्येक चेहऱ्याचं ज्ञान झालं. किती बोध झाले मला इथे बसल्या बसल्या? शेकडो बोध होतात. आता प्रत्येक बोधाच्या मागे बुद्ध मात्र तोच आहे. बुद्ध म्हणजे तो नव्हे, बुद्ध तो नव्हे, शुद्ध बुद्ध नित्य असं जे आत्म्याचं वर्णन आहे, तर शुद्ध बुद्ध नित्य हे आत्मा जो आहे
तो आत्मा प्रत्येक बोधाच्या मागे तो आत्मा आहे आणि प्रत्येक बोधाच्या मागे आत्मा आहे हे भान जर मला असेल तर कोणतीही भेसळ बुद्धीमध्ये होताना आत्मस्वरूपात ती भेसळ होताना आपल्याला निर्भेळ आत्मस्वरूपाचं अनुसंधान ठेवता येतं. आता पाया मांडून ठेवला. कोणतंही जेव्हा होणारं ज्ञान मला होतं त्यावेळेला ज्याच्या सत्तेवरती ज्ञान होतं त्याचं अनुसंधान आपल्याला ह्या विचारानं ठेवता येतं. आता एक एक घेऊया. आता मला हे पुस्तकाचं ज्ञान झालं. कशाचं ज्ञान झालं? पुस्तकाचं. कोणाच्या माध्यमातून झालं? डोळ्याच्या. डोळ्याने पुस्तक पाहिलं. कळलं कोणाला? चिदाभासाला. चिदाभासाच्या मागे कोण आहे? आत्मा आहे. आता थोडं सोपं आता थोडं सोपं होत झालं. मी पुस्तक पाहिलं, डोळ्याने पाहिलं. एक, चिदाभासाने ते कळलं. दोन, चिदाभासाच्या मागे कोण आहे? आत्मा आहे. आता पुस्तक बाजूला ठेवलं, घड्याळ पाहिलं, वस्तू बदलली. वस्तू जरी बदलली तरी सुद्धा क्रिया तीच घडली. डोळ्याने पाहिलं, चिदाभासाने कळलं आणि चिदाभासाच्या मागे कोण आहे? प्रतिबोध म्हणजे एकेका बोध. प्रति शब्दाचा अर्थ प्रत्येक बोध. प्रत्येक बोधाच्या मागे कोण आहे? प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम विंदते. म्हणजे प्रत्येक बोधाच्या मागे बुद्ध आहे. हे बाजूला ठेवलं. चष्मा दिसला. चष्मा मला दिसला. कोणाला दिसला? डोळ्याच्या माध्यमातून दिसला. कळला कोणाला? चिदाभासाला कळला. चिदाभासाच्या मागे कोण आहे? आत्मा आहे. आता असं जर ट्रेनिंग आपल्याला देता आलं कोणाला? मला जर तसं ट्रेनिंग देता आलं, ते ट्रेनिंग जर मी घेतलं आणि ते ट्रेनिंग जर सातत्यानं मी वापरलं तर मग भेसळ काढता येते. कोणती भेसळ काढली मी आत्ता? पहिलं एकदा पुस्तकाच्या ज्ञानाची भेसळ झाली, एकदा घड्याळाच्या ज्ञानाची भेसळ झाली, एकदा चष्म्याच्या ज्ञानाची भेसळ झाली. आता तिन्ही भेसळी ज्या आहेत त्या तिन्ही भेसळी मी काढून टाकल्या. कशा पद्धतीने काढल्या? दिसलं कोणाला? आता एक लक्षात घ्या, तपशील बाजूला काढा. दिसून कळतं. आपला एकच विषय चाललाय, दिसून कळतं. आता काय दिसून कळतं? काही दिसलं तरी सुद्धा आतमध्ये प्रक्रिया तीच होते. दिसतं कोणाला? डोळ्याच्या मार्फत दिसतं. डोळ्याचं माध्यम आहे डोळ्याचं, त्या माध्यमातून दिसतं. कळतं कोणाला? चिदाभासाला. चिदाभासाच्या मागे कोण आहे? आत्मा आहे. आता चिदाभासाच्या मागे आत्मा जो आहे तो शुद्ध आहे. आणि भेसळ कशात आहे? भेसळ कशात आहे? चिदाभासात आहे का आत्म्यात आहे? आता एवढे लक्षात घ्या. भेसळ चिदाभासात आहे का आत्म्यात आहे? त्याचं उत्तर मिळतं, भेसळ चिदाभासामध्ये आहे, आत्मस्वरूपात भेसळ नाही. आणि असा जर निवाडा करायला सारखा जर निवाडा करायला शिकलो आपण तर प्रत्येक बोधाच्या मागे बुद्ध असतो. त्या बुद्धावर जर नजर असेल, त्या बुद्धाकडे लक्ष जर असेल तर मग भेसळ जी आहे ही भेसळ आपोआप हटते, आपोआप बाजूला सरते. आणि ती बाजूला सरली की मग कुठे लक्ष राहतं? बुद्धाकडे लक्ष राहतं. अवघड आहे, अत्यंत अवघड आहे. म्हणून आमच्यात एक वाक्य ऐकू येतात, तुमचं ते ज्ञान नको, तुमचा तो योग नको, आमची आपली काय बरी, आमची आपली भक्ती बरी. आता हे जे आहे अत्यंत पळपुटेपणाचे उद्गार आहेत. तुमचं ते ज्ञान नको, तुमचा तो योग नको, आमची आपली काय बरी, आमची आपली भक्ती बरी. म्हणजे त्याला काहीच करायचं नसतं ना, तो आमची भक्ती बरी म्हणतो. माझं विधान आहे, धाडसाचं विधान आहे, पण वास्तव आहे, एक वास्तव आहे. भक्ती सोपी आहे का हो? तुकाराम महाराजांना विचारा. भक्ती तो कठीण शिळावरील पोळी. म्हणजे तुकाराम महाराजांना मान्य असलेली भक्ती अत्यंत कठीण आहे आणि मला मानणारी असणारी भक्ती अत्यंत सोपी आहे. म्हणून भक्ती सोपी करून घेतली मी माझ्यापुरती का खरं सोपी आहे? आता तो विषय नाही आपल्यासमोर. विषय एकच आहे, तुम्ही कोणत्याही पद्धतीने त्या तत्वाच्या अनुसंधानाचा प्रयत्न केला तर तो कठीणच असणार आहे, तो सोपा असणारच नाही आहे. आणि आपण जेव्हा तो सोपा आहे म्हणतो तेव्हा कुठंतरी आम्ही पाठ दाखवून पलायन करत असतो.
आणि आम्हाला पलायन केल्यानंतर आम्हाला जे परवडतं, जे झेपतं ते घ्यायचं आणि जे झेपत नाही ते सोडून द्यायचं, अशी जी काही आपली आहे. आता त्या असंच जर आमचं हे कायम राहिलं तर मग शुद्ध आत्मस्वरूप ज्याला म्हणतात त्या शुद्ध आत्मस्वरूपाचं ज्ञान आम्हाला कधीच होण्याची शक्यता नाही. आणि जोपर्यंत थोडा बुद्धीला थोडा ताण द्यायचा आहे आणि थोडा ताण दिला, हे कळत नाही असं कधीच होणार नाही. 100% कळलं. ह्याचं एकच कारण आहे, जर एकाला कळत असेल तर दुसऱ्याला का कळणार नाही. आता माझ्यासारख्याला जर कळलं, असं समजूया कळलं म्हणून, तर तुम्हाला का कळणार. हे त्याचं साधं सोपं स्पष्टीकरण आहे. आणि म्हणून आता थोडा विचार करत गेलं, जर थोडा विचार करत गेलं आणि असा विचार जर तो टिकवायचा असेल, केलेला विचार जर टिकवायचा असेल, तर काल सांगितल्यासारखं अंतःकरणाची काय असता कामा नये, धर्मशाळा झालेली असता कामा नये. आणि तिथेच तर आमचं सर्वात मोठं अडचण जे आहे ते त्या ठिकाणी आहे. अंतःकरणाची धर्मशाळा करून ठेवलेली आहे आणि त्या धर्मशाळेमुळे कितीतरी असे आगांतुक फालतू विचार आतमध्ये ठाण म्हणून बसतात. आणि जो विचार केला पाहिजे त्या विचारात आपल्याला जागा मिळत नाही. हा विचार करायचा आहे. कोणता विचार आहे. प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम विनते. भेसळ कशाची आहे. जे मी ऐकलं त्याची भेसळ आहे, जे मी पाहिलं त्याची भेसळ आहे, जे मी स्पर्श केला त्याची भेसळ आहे. आता ही भेसळ जर काढून टाकायची असेल तर हा विचार जो आहे, ही जी प्रणाली आहे, ही जी घालून दिलेली घडी आहे, ती घालून दिलेली घडी सातत्याने टिकवली पाहिजे. आणि ती टिकवली. तुकारामांचं एक वाक्य आहे, आम्हाला निंदा आणि स्तुती दोन्ही सारखी आहे. वाचा ऐकायला हे फार सोपं वाटतं की असं कोणी म्हणेल तुकाराम माझं निगरगट्ट असले पाहिजेत. आता तो मराठीतला शब्द आहे. असं निगरगट्ट नाही ते. असे आमच्यातले पुष्कळ लोक असतात, काय वाटेल तर म्हणलं तरी त्यांना तर काही वाटत नाही. त्याला सदा सुखी असं म्हणतात. त्याच्या मागे एक शब्द आहे, तो मी आता वापरत नाही. तर अशा पद्धतीचं ते नाही आहे. तुकाराम महाराज म्हणतात निंदा आणि स्तुती दोन्ही सारखीच आहे. त्याचा अर्थ असा होतो, निंदेचंही शब्दच असतात आणि स्तुतीचाही शब्दच असतो. तो निंदेचा शब्द ऐकूच येतो आणि स्तुतीचा शब्दसुद्धा ऐकू येतो. ऐकून कळतो. निंदेचा शब्द ऐकून कळतो, स्तुतीचा शब्द ऐकून कळतो. कोणाला कळला. चिदाभासाला कळला. कोणाच्या सत्तेवर कळला. आत्मस्वरूपाच्या सत्तेवर कळला. त्या आत्मस्वरूपाला तुकाराम महाराज विठ्ठल म्हणतात. आता तेवढा फरक कुठे राहिला. काय आधी पंढरी. आत्मा तो विठ्ठल, नांदो तो केवळ पांडुरंग, असं तुकाराम महाराज त्यांच्या गाथ्यात म्हणतात. आमचा त्याच्याशी संबंध नाही. ही काय अखंड वाटणी ह्या पद्धतीची आहे. आणि अशी अखंड वाटणी असल्यामुळे ते किती तुकाराम महाराज किती उंचीवर होते हे आम्हाला कळत नाही त्यांच्या साध्या सोप्या शब्दामुळे. पण त्याच्यामागे प्रक्रिया तीच आहे. फक्त आत्म्याला त्याने नाव वेगळं दिलेलं आहे. ते आत्म्याला विठ्ठल म्हणतात, आम्ही विठ्ठलाला आत्मा म्हणतो. असं जरा उलटं सुलटं करून घेऊया. म्हणून निंदेचे शब्द जे आहेत ते ऐकून कळतात, स्तुतीचे शब्दसुद्धा ऐकून कळतात. आमचं काय होतं, निंदा केल्याबरोबर आमची प्रतिक्रिया तयार होते आणि स्तुती केल्याबरोबर प्रतिक्रिया तयार. गडबड कुठे होतं सांगतो. आणि निंदेची प्रतिक्रिया काय होते. कुणी माझी निंदा केली तर आमचं ताबडतोब काय असतं, शब्दाला शब्द. आणि स्तुती केली तर कुणी जर माझी प्रवचन संपल्यावर स्तुती केली, अशी कल्पना करा की काय छान प्रवचन झालं हो तुमचं. आज स्तुती ऐकण्याची शक्यता फार कमी आहे. काल कदाचित ऐकू आली असती, परवा ऐकू आली असती. आज जरा शक्यता कमी वाटते मला. समजा कमी तशी कोणी स्तुती केली तर माझी प्रतिक्रिया काय येईल, या आमच्याकडे उद्या चहाला या. म्हणजे कशाला या, पुन्हा ती स्तुती करा. जितक्या वेळा आपण भेटू तितक्या वेळा तुमच्याकडून स्तुती ऐकायला माझे कान असे आसुसलेले असतील. याचं एकच कारण आहे की मी जे स्तुतीचे शब्द ऐकले त्या शब्दाच्या मागे जो चिदाभास आहे तो, आणि चिदाभासा म्हणजे आत्मा आहे तो, याचा पूर्ण विसर पडला. आणि आठवण कशाची राहिली, लक्ष कशात गेलं, स्तुतीच्या शब्दात लक्ष गेलं. स्तुतीच्या शब्दात लक्ष गेल्यामुळे अनुकूलता वाटली. अनुकूलतेमुळे सुख वाटलं. आणि आपल्याला सर्वांना काय हवं आहे, सुख हवं आहे. आता असा जर आम्ही बरोबर विचार केलं तर कोणताही शब्द जो आहे तो शब्द ऐकून कळतो. आणि तो ऐकून कळलेला शब्द चिदाभासाला कळतो. आणि चिदाभासाच्या मागे कोण असतो, आत्मा असतो. आता तिकडे जर गेलं, शब्दाकडून आत्म्यापर्यंत पोचणं हा एक भाग, आणि शब्दाकडून जो ज्याने शब्द उच्चारलाय त्याच्याकडे जाणं हा दुसरा भाग आहे. आम्ही कुठे जातो,
निंदा ऐकली तर बघून घेतो, संधी आल्याशिवाय मी सोडणार आहे असं वाटलं काय तुला? मला जर संधी मिळाली तर मी तुला सोडणार आहे काय असं आम्हाला वाटतं. आता ती कुठे गेलं? निंदा ऐकल्याबरोबर आमच्या अंतःकरणवृत्ती ज्याने निंदेचे शब्द उच्चारले त्याच्याकडे गेली. पण निंदाचे शब्द ऐकल्याबरोबर जर ती अंतःकरणवृत्ती आत्मस्वरूपाकडे गेली तर ज्याने निंदा केली तो आमच्या दृष्टीने कसा होईल? गौण होईल. आणि मग कोणी वंदा कोणी निंदा, आमुचा स्वहिताचा धंदा. तुकारामांचे शब्द किती शब्द आहेत. अभंग किती सोपा आहे हो. अभंग अतिशय सोपा आहे, पण त्या अभंगाच्या मागचं हे रहस्य जर समजून घेतलं तर मग अभंग सोपा आहे असं म्हणण्याचं धाडस आम्ही कधी करणार नाही. आणि मग तुकाराम महाराजांचे अभंग नुसते कार्यक्रमात म्हणण्याचा जो भाग आहे, तुकाराम महाराजांनी अभंग गाण्याचा कधी कार्यक्रम नाही केला. नामदेव महाराजांनी अभंगाचा कार्यक्रम नाही केला. अभंग म्हटले त्याने पण कार्यक्रम नाही केला. आम्ही कार्यक्रम करतो, मग त्याला काय काय लागतं? युनिफॉर्म लागतो, इंटरव्हलला कॉफी लागते, साथ वाद्यांची साथ लागते, हे सगळं लागतं. आणि मग समोर टी व्हीचा कॅमेरा पण लागतो. असं ते सगळं आमचं खटलंच वेगळं आहे. ते अभंगाच्या मागचं जे अभंगाच्या कार्यक्रमातला अभंग वेगळा आणि तुकाराम महाराज जे गात बसले भंडाराच्या डोंगरावर जो अभंग गातात तो अभंग वेगळा. आता जाऊ द्या. आपला विचार अशा दिशेने चालला आहे की भेसळ जी आहे ते भेसळीचा परिणाम काय होतो? निंदेची भेसळ झाली तर शब्दाची भेसळ झाली. शब्द दोन प्रकारचे, एक निंदेचे किंवा स्तुतीचे. स्तुतीचा शब्द ऐकल्याबरोबर पुन्हा ज्याने स्तुतीचा शब्द उच्चारला तिकडे वृत्ती गेली आणि जिथून तो ज्याच्या सत्तेवर तो ऐकू आला तिकडे नाही गेली. आणि म्हणून समर्थांचं एक वाक्य आहे, अंतर्निष्ठ तितके तरले अंतर्भ्रष्ट तितके बुडाले. आता आम्ही जेव्हा निंदेचा शब्द उच्चारणाऱ्याच्याकडे लक्ष देतो तेव्हा आम्ही अंतर्भ्रष्ट झालेला असतो. आम्ही जेव्हा स्तुतीचे शब्द उच्चारण्याकडे लक्ष देतो आम्ही अंतर्भ्रष्ट झालेलो असतो. आणि तो शब्द ऐकल्याबरोबर ही प्रक्रिया जर पूर्ण झाली, शब्द कोणी ऐकला? कानाने. कोणाला कळला? चिदाभासाला. चिदाभासाच्या मागे कोण आहे? आत्मा आहे. असाच फटफटफट निर्णय होत गेला दरवेळेला. नाही तर आमचं काय होईल? एखाद वेळ होईल दिवसातून निर्णय केव्हा तरी, आणि बाकीच्या वेळेला आम्ही काय होईल? बाकीच्या वेळेला नापास होऊन जाऊ. एखाद वेळेला पास होऊ, बाकी वेळेला नापास होऊ. आता नापासाचं प्रमाण जेवढं कमी होईल, पासाचं प्रमाण जेवढं जास्त होईल त्या प्रमाणात आत्मस्वरूपाच्या आम्ही अधिक 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 जवळ जाऊ. ही आत्मानुसंधान साधण्याची एक युक्ती आहे. आत्मानुसंधान कसं टिकवावं? त्या आत्मानुसंधान टिकवायची एक युक्ती आहे, ज्याला अवेअरनेस म्हणतात. कोणाचा शब्द आहे? जे कृष्णमूर्ती येतात. अवेअरनेस म्हटलं की असं वा 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 किती छान. पण समर्थांचं तसंच वाक्य आहे, स्वरूपे जे सावधपण तेचे ज्ञानाचे लक्षण. किती सुंदर आहे. स्वरूपे जे सावधपण तेचे ज्ञानाचे लक्षण दासबोधातच आहे. आता स्वरूपाच्या ठिकाणी सावधपणा जर ठेवायचा असेल तर सावध जर आम्ही असू तर ज्या क्षणी शब्द ऐकला त्या क्षणी ज्याने शब्द उच्चारला तिकडे अंतःकरणवृत्ती न जाता ते अंतःकरणवृत्ती पाठीमागे वळेल आणि पाठीमागे वळून ज्याच्या सत्तेवरती ते कळलं ते जाऊन थांबून जाईल. आणि तिथे जाऊन ते थांबली प्रत्येक वेळेला. आता मोठा अवघड गोष्ट तीच आहे. प्रतिबोध. प्रति म्हणजे प्रत्येक. प्रतिबोध विदितम मतम अमृतत्व विंदते. ह्या पद्धतीने आम्ही जर बरोबर करत राहिलो विचार आणि ह्या पद्धतीने अभ्यास करत राहिलो तर मग काल सांगितलं तसं गुंड मुलगा आपण होणार नाही. आपण कसे होऊ? मग त्याच्या वेळातली 10-10 मिनटं त्याला सकाळ संध्याकाळ हा जो प्रकार आहे हा प्रकार नाही होणार. आणि अखंड ज्ञानसाधना जी आहे ती ज्ञानसाधना अखंड चालू राहील. आणि अशी अखंड जेव्हा चालू राहते त्यातली भेसळ जी आहे ती भेसळ निघून जाते आणि शुद्ध ज्ञान जे आहे ते शुद्ध ज्ञानाच्या अनुभवापर्यंत आपण जाऊ शकतो. डोळ्यांनी पाहूया. डोळ्यांनी काही वेळेला अत्यंत स्वच्छ चांगल्या गोष्टी दिसतील, काही वेळेला डोळ्यांनी अत्यंत घाणेरड्या गोष्टी दिसतील. पुण्यातून कोणत्याही घरातून बाहेर पडलं तर उकिरडा दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता उकिरडा जरी दिसला तरी सुद्धा मगाचीच प्रक्रिया आहे. पुन्हा दिसल्यानंतर काय दिसलं? उकिरडा दिसला. कोणाला दिसला? डोळ्यातून दिसला. कळला कोणाला? चिदाभासाला कळला. चिदाभासाच्या मागे कोण आहे? आत्मा आहे. बस ती अंतःकरणवृत्ती आत्मस्वरूपाकडे गेली की उकिरडा बाधित होतो, उकिरडाचा निराश होतो.
त्यालाच म्हणतात द्वैताचा निरसन. आता कालचा काय आपला विषय होता? द्वैताचा निराश, भेदाचा निराश, दृश्यसृष्टीचा निराश. म्हणून दृश्यसृष्टीचा निराश जर करायचा असेल तर दृश्यसृष्टी नष्ट नाही करायची, ते ईश्वराचं काम आहे. दृश्यसृष्टी नुसती विसरायची नाही, गाढ झोपेत रोज विसरते. आता हे फरक लक्षात घ्यायचा. रोज गाढ झोप आपल्याला लागते. त्या दृश्यसृष्टी जे रोज जी अनुभवायला येते सृष्टी, त्या सृष्टीचा 4-5 तासपर्यंत आपल्याला पूर्ण विसर पडलेला असतो. पण जागा झाल्याबरोबर पुन्हा ये रे माझ्या मागल्या सगळे जुने संस्कार पुन्हा सगळे जुने संस्कार जागे होतात. आणि जुने संस्कार जागे झाल्यानंतर पुन्हा डोळ्याने पाहायचं क्रियाप्रतिक्रिया, कानाने ऐकायचं क्रियाप्रतिक्रिया, आणि क्रियाप्रतिक्रियाच्या निमित्ताने जिकडून ते दृश्य दिसलं तिकडे वृत्ती गेली. तिकडे वृत्ती गेली की अनुकूल प्रतिकूल निर्माण झालं. अनुकूलाने सुख, प्रतिकूलाने दुःख झालं. द्वंद्व सुरू झालं. सुख आणि दुःख द्वंद्व आहे. आणि असं द्वंद्वमय जीवन आपण जगतो. हे जे द्वंद्वमय जीवन आहे हे बद्धाचं जीवन आहे. आणि द्वंद्वातच जे जीवन आहे ते मुक्ताचं जीवन आहे. अशी थोडं समजुती बसून घ्या. आणि अशा समजुती बसून घेतल्यानंतर प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत असं काय, दृश्य चांगलं दिसलं प्रक्रिया तीच, दृश्य वाईट दिसलं प्रक्रिया तीच. ऐकवत नाही हो हल्ली, वाक्य नंबर 1. बघवत नाही हो. काय काय ऐकवत नाही? वाचवत नाही हो. सकाळी सकाळ वाचायचा, पुढारी वाचायचा आणि काय म्हणायचं? वाचवत नाही हो. अगदी वाचवत नाही हल्ली. मग कुणी सांगितलं वाचायला? पण ते वाचल्याशिवाय तर राहायचं नाही आणि वाचवत नाही म्हणायला सोडायचं नाही. असं जे काही चाललंय. आता अशाच गोष्टीने काय होतं, आमच्या अंतःकरणवृत्ती जी पांगायला लागते. आणि त्या अंतःकरणवृत्ती कारणाकारणाने जितकी जास्त पांगेल तितके आवरायचे श्रम जास्त असतात. म्हणून जितकी आम्ही ती पांगू देणार नाही तितके आवरायचे कष्ट कमी आहेत. म्हणून जितकी पांगेल तितकं मोक्ष लांबेल, आणि जितकी ती पांगणार नाही तितका मोक्ष अधिकाधिक जवळ येईल. साधे विचार असतात होय. आणि असे विचार जे आहेत हे विचार आम्ही जर नीट बसवून घेतले तर वृत्ती पांगण्याची जेवढी कारणं आहेत तेवढी सगळी आपल्याला एलिमिनेट करता येतात. अकारण वृत्ती पांगण्याची जेवढी कारणं आहेत सगळीच्या सगळे आपल्याला छाटून टाकता येतात, काढून टाकता येतात. आणि असं जो छाटून टाकतो वृत्ती पांगण्याची कारणं, अनावश्यक जे वृत्ती पांगण्याची कारणं आहेत ते जो काढून टाकतो त्याला लवकर यश येतं. आणि जसं चाललंय तसं चालू द्या असं जो म्हणतो त्याला यश येण्याची शक्यता अजिबात नाही आहे. किती कारणाने वृत्ती पांगते? तर वृत्ती म्हणजे काय? नवीन एक पिढा आली. काय आहे? रात्र थोडी आणि काय नाही, तसं नाही. सोंग नाही. ज्ञान फार आहे. रात्र थोडी आहे, ज्ञान अफाट आहे. जितकं आम्ही अनंत वर्ष कित्येक वर्ष कित्येकाने त्यात घालवली तेव्हा इतकं सुंदर ज्ञान आपल्यासमोर उपलब्ध झालेलं आहे. आपला विचार वृत्ती म्हणजे काय? 4 प्रकारच्या वृत्ती आहेत. एक मनोवृत्ती, चित्तवृत्ती, बुद्धिवृत्ती, अहमवृत्ती. 4 वृत्ती आहेत. आणि या 4ही वृत्ती आपल्या जागृतीमध्ये काम करत असतात, स्वप्नात सुद्धा काम करत असतात. 4ही वृत्ती काम करतात. आता वृत्ती म्हणजे काय? अंतःकरणाच्या ज्ञान करून देणाऱ्या परिणामाला वृत्ती असं म्हणतात. झाली व्याख्या झाली. असं व्याख्या सांगितली म्हणजे जरा शाळेत कॉलेजात गेल्यासारखं वाटतं. आता म्हणजे काय ते थोडं समजून घेऊया. आता काही वेळा काय असतं, चित्त चतुष्टय असा एक शब्द आहे आणि काही वेळा अंतःकरण पंचक असा शब्द आहे. दोन्ही शब्द आहेत. वाचायला गेलं ना आणि वाचल्यानंतर ते दरवेळी तिथे जर थांबलं आणि समजून घेतलं, जबाबदारीने समजून घेतलं तर सोपं होऊन जातं फार. आणि समजावून न घेता तसंच जर पुढे गेलं आणि पारायणात काय होतं, पुढे जायचं असतं. पारायणात हे सगळे विषय लागतात. परवा मी बोललो होतो, म्हणजे असं एखाद्या एक्सप्रेस ट्रेनने आपण मोठ्या लांबच्या प्रवासाला गेलो की वाटेतले स्टेशनला लागतात म्हणजे काय होतं, येतात निसटतात, केव्हा जातात काही कळत नाही, असाच प्रकार असतो. तसंच इकडचे जे शब्द असतात पारिभाषिक, ते पारिभाषिक शब्द लागतात, ते लागलेले असतात. ते आम्ही काय करतो, जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या, असं जाऊ द्या म्हटलं की गाडी बिघडली. समजूनच घेतलं पाहिजे. म्हणून वृत्ती हा शब्द समजून घेतला तर आपल्याला बाहेर जाणारी वृत्ती म्हणजे काय, आत वळणारी वृत्ती म्हणजे काय हे आपल्याला कळतं. त्या वृत्ती शब्द समजून घेण्यासाठी एक पाण्याचा एक दृष्टांत घेऊया. अशी कल्पना करा, सरोवर आहे, एक अत्यंत शांत पाणी आहे.
हे जे शांत पाणी आहे ज्याच्यावर एकही तरंग उठलेला नाही, त्या शांत पाण्याची कल्पना आपण अंतःकरणाच्या ठिकाणी करूया. जे अंतःकरण आहे ते शांत पाण्यासारखं आहे. मूळ जे अंतःकरण आहे ते शांत पाण्यासारखं आहे. वारा येतो त्या सरोवरावर एखादा बारीकसा तरंग उठतो. तो बारीकसा तरंग जो आहे तो अंतःकरणावर उठलेली वृत्ती आहे अशी कल्पना करा. समजुतीसाठी समजुतीसाठी एक तरंग जो आहे ती वृत्ती आहे. तसं आपल्या शांत अंतःकरणावर जेव्हा संकल्पाच उठतो, मन जेव्हा संकल्प करतं तेव्हा त्याला काय म्हणायचं? मनोवृत्ती जागी झाली. कोणती वृत्ती जागी झाली? मनोवृत्ती. शांत अंतःकरण. समजा मी गाढ झोपलेलो आहे. गाढ झोपलेल्या अवस्थेत जे असतं त्याला अंतःकरण असं म्हणतात. गाढ झोपलेल्या अवस्थेत जे असतं त्याला अंतःकरण म्हणतात. ज्या क्षणी मी जागा होतो त्या क्षणी, थंडीचे दिवस आहेत आता, पहाटे उठल्याबरोबर मला चहा असावा हे काय झालं? संकल्प झाला. आता हे जो संकल्प आहे त्याला मनोवृत्ती असं म्हणतात. मला चहा असावा हे जे वाटतं ती मनोवृत्ती आहे. मग आता पुढच्या वृत्ती बुद्धिवृत्ती. निश्चय करायला लागल्यानंतर जी वृत्ती उमटते बुद्धिवृत्ती म्हणतात. जेव्हा आपलं अंतःकरण एखादी गोष्ट पकडून ठेवतं त्याला चित्तवृत्ती म्हणतात. आणि आपलं अंतःकरण जेव्हा मी 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 असं घट्ट धरून बसतं त्याला अहमवृत्ती असं म्हणतात. किती वृत्ती झाल्या? 4. मनोवृत्ती, बुद्धिवृत्ती, चित्तवृत्ती, अहमवृत्ती अशा 4 वृत्ती आहेत. आणि या 4 कारणांनी 4 वृत्ती म्हणतात. संकल्पाच्या निमित्ताने मनोवृत्ती, निश्चयाच्या निमित्ताने बुद्धिवृत्ती, पकडून ठेवायच्या निमित्ताने चित्तवृत्ती आणि मी 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 असं जे आहे त्याच्या निमित्ताने अहमवृत्ती. आता माझी बाहेर जेव्हा शब्द ऐकला मी, पुन्हा कधीकधी पुन्हा पहिल्या पदावरती शब्द ऐकला, तर शब्दाच्या निमित्ताने माझी अंतःवृत्ती शब्द उच्चारणाऱ्यापर्यंत गेली. शब्द उच्चारणाऱ्यापर्यंत गेल्यानंतर कानाने शब्द ऐकला. कानाने शब्द ऐकल्यानंतर अनुकूल किंवा प्रतिकूल शब्द होता. निंदा असेल तर प्रतिकूल आणि स्तुती असेल तर अनुकूल. माझी अंतःवृत्ती जेव्हा त्या शब्द उच्चारणाऱ्याच भोवताली घुटमळत राहिली त्यावेळेला त्या वृत्तीला सुख किंवा दुःख या दोन्हीचा अनुभव येतो आणि प्रतिक्रिया होतात. प्रतिक्रिया कोणती आहे? तुझ्याकडून सारखी निंदा ऐकून घ्यायला मी काय बांधलेलं नाही आहे. शब्द कसे आले? आत कसा झाला? आतली आग आहे ती आतली आग व्यक्त झाली ना, आणि आतली आग व्यक्त झाली की आपलं बिघडलं. ज्याची आग व्यक्त होते ना तो साधक म्हणून संपला म्हणून समजायला हरकत नाही. आग नाही होता कामा. जाऊ दे, आग म्हणजे काय ते आता सांगत बसत नाही, कारण सगळ्यांना अनुभव असलेली गोष्ट कशाला सांगायची? प्रत्येकाच्या सहज अनुभवातली गोष्ट आहे, ते सांगायची गरजच नाही. सगळ्या आगी बसलेल्या आहेत. या पद्धतीने विचार करू. आता अंतःकरण वृत्ती जी आहे, आता विचार असा चालला ती अंतःकरण वृत्ती जर मागे वळली, पाठीमागे वळली, तर पाठीमागे वळल्यानंतर ट्रेंड अंतःकरण वृत्ती जर असेल, ती बुद्धी जर ट्रेनिंग घेतलेली असेल तर त्या ट्रेनिंगचा परिणाम असा होतो की ती अंतःकरण वृत्ती त्या व्यक्तीपाशी घुटमळत नाही, त्या व्यक्तीला धरून राहत नाही, त्या व्यक्तीला पकडून ठेवत नाही, तर ती मागे वळते. मागे वळून ते असा विचार करते. मग आजचाच विचार पुन्हा चिदाभासाला कळलं. चिदाभासाच्या मागे कोण आहे? चिदाभासा म्हणजे आत्मा आहे. झालं. ती अंतःवृत्ती त्या व्यक्तीच्या ऐवजी पाठीमागे वळली, आत्माकार होऊन राहिली, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झाली. असं प्रत्येक वेळेला जर आपल्याला जमलं, अवघड गोष्ट काय आहे? आणि दोन्हीच्या वेळेला जमलं पाहिजे. स्तुतीच्या वेळी तेच जमलं पाहिजे आणि निंदेच्या वेळेलाही तेच जमलं पाहिजे. दोन्ही वेळा जमणं महाकठीण आहे. कारण स्तुती ऐकल्यानंतर काय होतं? विरघळून जातो, आणि विरघळून झाला की ती पुन्हा तिथेच राहते. ती तिथेच राहते. स्तुतीच्या निमित्ताने त्याच व्यक्तीला पकडून राहते, निंदेच्या निमित्ताने त्याच व्यक्तीला पकडून राहते, पाठीमागे वळत नाही. आणि ती पाठीमागे वळली की साधना सुरू झाली, आणि तिकडेच घोटमळली की बिघडलं. म्हणून आता मुद्दा काय चालला होता? भेसळ. शुद्ध आणि भेसळ. आता भेसळ कशाची झाली कळलं आपल्याला. आधी शब्दाची झाली, शब्द ज्याने उच्चारला त्या व्यक्तीची झाली, आणखीन त्या शब्दाचा जो आपला परिणाम झाला अनुकूल प्रतिकूल त्याची झाली. इतक्या भेसळी झाल्या, आणि इतक्या भेसळींचं जे ज्ञान आहे ते अशुद्ध ज्ञान आहे.
आणि त्या भेसळी बाजूला सारून जेव्हा ज्याच्या सत्तेवरती ते ज्ञान होतं त्या आत्मस्वरूपात गेल्यानंतर तो जो आत्मा आहे त्याचं शुद्ध ज्ञान हे स्वरूप आहे. म्हणून ज्ञानं किती झाली? एक अशुद्ध आणि एक शुद्ध. भेसळीचं ज्ञान अशुद्ध, भेसळ बाहेर काढून टाकलेलं ज्ञान शुद्ध, आणि शुद्ध ज्ञान हे आत्म्याचं स्वरूप आहे. आणि तो मी आहे. आणि तो मी असा अनुभव घ्यायचा असेल तर सातत्याने भेसळ काढून टाकायचं काम अखंड करावं लागतं. उदाहरण सांगतो. आपल्याला स्वप्नातले जे अनुभव येतात ना, ते स्वप्नातले अनुभव सुद्धा जागं झाल्यानंतर स्वप्नातल्या अनुभवाने सुद्धा आपल्याला सुखदुःख होतात. अनुभवच आहे. एकदा काय झालं, माझ्याकडे एक पेशंट आला आणि तो पेशंट मला, डॉक्टर काल रात्री मला काळ्या रेड्यावर बसलेला काळा माणूस दिसला. कोण दिसला असेल कल्पना का? काळ्या रेड्यावर बसलेला काळा माणूस काल मला दिसला. जागा झाल्याबरोबर घाबरला. तो घाबरला. का दिसलं होतं त्याला? काळा रेडा दिसला होता. काळ्या रेड्यावर कोण बसला होता? काळा रेडा. काय ठरलं? पूर्वीच्या ट्रेनिंगचा परिणाम. तो कोण असतो? तो यमदेव असतो. तो काय करणार आहे? तो त्याचं काम करणार आहे. मग ते त्याचं काम आहे ते मला आवडणार आहे का ना आवडणार आहे? इतकी सगळी झालं, इतके सगळे ते मला काम आवडणारं नाही आहे. आणि असं आवडणारं काम नाही मला असं जेव्हा होतं आतमध्ये भीती वाटली, भीती प्रतिक्रिया झाली. आणि भीती प्रतिक्रिया झाल्यानंतर तो माझ्याकडे आला भीत की असं असं डॉक्टर मला स्वप्न पडलं, मी काय करू? मी म्हटलं चांगला बकरा सापडला. असे चांगले बकरे असतात परमार्थीत, असे बकरे पुष्कळ. मी त्याला सांगितलं तू 5 तोळे सोन्याचा एक रेडा तयार कर, तू मला अर्पण कर, म्हणजे मी तुला त्याच्यातून सोडवतो. कारण त्याची माझी फार जुनी ओळख आहे. आणि ओळख असण्याचं कारण आहे माझ्या प्रॅक्टिसमध्ये अनेक लोक मी त्याच्याकडे पाठवले. आता जाऊ द्या, हा विषय सोडा. आता त्यातला जो विनोदाचा बॉक्स आहे, स्वप्नामध्ये सुद्धा आपण जे एखादं दृश्य बघतो त्या दृश्याचा आपल्याला जो अनुकूल प्रतिकूल परिणाम होतो, त्या अनुकूल प्रतिकूल परिणामामुळे सुखदुःख होतात. आणि अशी सुखदुःख जे होतात ते एक मुद्दा एकच आहे, आपल्याला संस्कार आहे, आपल्याला एक ट्रेनिंग मिळालेलं आहे की असं दिसलं दृश्य म्हणजे तो कोण असतो. आता एका ट्रेनिंगमध्ये मुळे आम्हाला जर भीती वाटत असेल तर दुसरं जर ट्रेनिंग मी घेतलं तर काय होईल? आता तोच चालला विचार. ह्यातलं जर ट्रेनिंग मी घेतलं, वेदांत शास्त्रातलं जर मी ट्रेनिंग घेतलं तर ते ट्रेनिंग घेतलेलं मन आहे ते असं नाही काम करणार. अनुभव सांगतो मी तुम्हाला. स्वप्नामध्ये सुद्धा सर्प चावल्यानंतर स्वप्नात सुद्धा निवाडा करता येतो की सर्प देहाला चावलेला आहे, मला चावलेला नाही. हा निवाडा स्वप्नात होऊ शकतो जर ट्रेनिंग आतमध्ये भिनलेलं असेल तर. आत जर ट्रेनिंग भिनलेलं असेल तर जुनं ट्रेनिंग काय आहे? सर्प चावला की मी मरणार. हे काय आहे? जुनं ट्रेनिंग आहे, जुने संस्कार आहेत. आता त्या जुन्या संस्काराची जागा नव्या संस्काराने घ्यायची असेल तर जुने ट्रेनिंग आहे जे त्याला शह देणारं नवीन ट्रेनिंग पाहिजे. आणि नवीन ट्रेनिंग मला असं सांगतं की जे माझं आहे ते मी नाही. म्हणून शरीर जर माझं असेल तर मी शरीर नाही. त्यामुळे गेलं सर्प जाऊन तर कोण जाईल? शरीर जाईल. मग शरीर गेलं तरी मी जाणार नसल्यामुळे शरीर जाण्याच्या भीतीने मी दचकून जागा होणार नाही. दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे जाऊन 5 तोळे सोनं देणार नाही. आता काही करणार नाही. आता हा जो विचार आहे आपल्याला लक्षात येतं की एक ट्रेनिंग बरोबर आहे ते पुसून टाकायचं आणि दुसरं ट्रेनिंग घ्यायचं. म्हणून एक ट्रेनिंग पुसून दुसरं ट्रेनिंग घेणं याला साधना असं म्हणतात. साधनेचे अनेक कितीतरी आपण आयाम साधनेचे सांगू शकतो. आणि आम्ही असे आयाम साधनेचे आम्ही ठेवतो बाजूला. आणि ठोकळेबाज साधना तो आल्या गेल्याला दाखवायचा असतो. कारण असं आहे तो सर्वज्ञ असेल कुठेतरी बसलेला, त्याला कळेल की नाही कोणास ठाऊक, समोर आलेलं तरी कळलं पाहिजे की नाही कोण आहे म्हणून. आता ही सगळी फार फजिती हो. परमार्थात जेवढी फजिती आहे ते व्यवहारात सुद्धा एवढी फजिती नाही एवढी परमार्थामध्ये आहे. पण आणि फजितीचं एकच कारण आहे, अस्सल काय आहे ते समजून घेतलेलं नाही. सगळा नक्कलचा प्रवास आहे. आणि जोपर्यंत नक्कलचा प्रवास आहे तोपर्यंत त्याचा अपेक्षित यश येत नाही. आणि तसं यश आलं नाही की आम्ही असं म्हणतो एक निर्णय, ह्याच्यात काही अर्थ
नाही. अर्थ कोणात नसतो? जो साधक आहे त्याच्यातच काय अर्थ नसतो आणि आम्हाला वाटतं ह्यात काय अर्थ नाही असा आपण निर्णय घेऊन मोकळे होतो. आपला विचार चाललाय नवीन ट्रेनिंग आहे आणि नवीन ट्रेनिंग त्याला साधना असं म्हणतात. आणि ते ट्रेनिंग जे आहे ते ट्रेनिंग मला असं सांगतं की आत्मस्वरूपात ज्या ज्या कारणाने भेसळ होईल ते प्रत्येक कारण मला सरावाने साधनेने सावकाश सावकाश दूर करता येतं. आणि असं दूर करता जर आलं तर मग अशुद्धपणाची जी भेसळ आहे त्या अशुद्धपणाची भेसळ निघून जाते आणि शुद्ध जो आत्मा आहे तो शुद्ध आत्मा शिल्लक राहतो. 3 गुणांची भेसळ असते, शुद्ध, सत्व, रज आणि तम. आता आत्म्याला 3 गुण आहेत का बुद्धीवर 3 गुण आहेत? आता लक्षात ठेवायचं 3 गुण बुद्धीच्या ठिकाणी आहेत. आत्मा निर्गुण असल्यामुळे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी एकही गुण नाही. आता एखादी व्यक्ती जेव्हा सत्वगुणाने वागते किंवा रजोगुणाने वागते तमोगुणाने वागते तेव्हा गुणामुळे ती तशी वागते का आत्मस्वरूपामुळे वागते? त्याचं उत्तर मिळून जातं, गुणामुळे ती तशी वागते. नाथांची फार छान गोवी आहे, देही ज्या गुणाचे प्राधान्य. एक गोवीचं चरण समजून घ्यायचा. देही ज्या गुणाचे प्राधान्य तैसेची कर्म उपजे जाणं, इंद्रिय गुणाधीन तदनुसार जाणं वर्तते. निर्णायक गोवी आहे. देही ज्या गुणाचे प्राधान्य. इथे जमलेलं आपण प्रत्येक जण प्रत्येकाचा पिंड आहे, त्या प्रत्येकाच्या पिंडावरती एकेका गुणाचा प्रभाव आहे आणि जसा पिंडावरती गुणाचा प्रभाव असेल त्याप्रमाणे त्याची जी इंद्रिय आहेत त्या प्रभावाखाली वागतात. हे जर माझ्या लक्षात असेल तर समोरचा माणूस तसा का वागतो तर त्यांच्या गुणामुळे तो वागतो, गुणाच्या प्रभावाखाली वागतो. आणि गुणाच्या प्रभावाखाली वागतो ह्याचा अर्थ अनिवार्यपणे ते गुण त्याच्याकडून तसंच काम करून घेणार आहेत, तो दुसरं काही करू शकत नाही. हे जर मला कळलं तर समोरच्या माणसाच्या वागण्याचा मी अनुकूल प्रतिकूल परिणाम करून घेणार नाही. आणि मग वृत्ती कुठून कुठे गेली? आता पुन्हा आहे त्याच्या बुद्धीचे ते गुण आहेत. बुद्धीमध्ये चिदाभास आहे. चिदाभास कोणाचा आहे? आत्मस्वरूपाचा आहे. कुठे गेली वृत्ती? म्हणजे माझ्याशी संबंध आल्यावर सुद्धा अंतःकरण वृत्ती आत्म्याकडे जाते. समोरच्या माणसाशी संबंध आल्यानंतर सुद्धा अंतःकरण वृत्ती त्याच्या आत्म्याकडे जाते. त्याचा आत्मा नावाचा काही शब्दप्रयोग आहे का हो? आता हे एक आणखीन विचार आहे की ते ट्रेनिंग आहे स्वतःला. तुझा आत्मा, माझा आत्मा, त्याचा आत्मा, तिचा आत्मा असे शब्दप्रयोगच नाही. जे सर्वत्र सदा सम ते तर विभाग अधमोत्तम हे ट्रेनिंग आहे. पुन्हा ते मते वशी संभ्रमेव म्हणजे ते पहिल्याच दिवशी दृष्टांत आपण पाहिला होता की मडक्यातली जी हवा आहे स्पेस, ती मडक्यातली स्पेस तीच आहे. भले मडकं तांबड्या रंगाचं, काळ्या रंगाचं असेल, पांढऱ्या रंगाचं असेल, सुगडं असेल, बोळका असेल, माझ्यासारखा रांजण असेल. रांजण ज्याने पाहिलं त्यांना कळेल मी तसं का म्हणालो ते. आता कसंही जरी असलं ते आतली जी स्पेस आहे, आतली जी पोकळी आहे ती स्पेस किंवा आकाश अगदी जसंच्या तसं आहे. आमचं लक्ष जास्त कुठे असतं? रंगाकडे. तांबडा आहे का, काळा आहे का, पांढरा आहे, आकार कसा आहे, लहान आहे का मोठा आहे, त्याची किंमत किती आहे, इतकी आहे का तितकी आहे, मेड इन मुरगुड आहे का मेड इन पुणे आहे. आता असेच येते सगळं बहिरंगाकडे लक्ष, आत लक्ष नाही. आणि काय भुललासी वरलिया रंगा असे संतांचे फार सुंदर सुंदर शब्द असतात. छोटी छोटी वाक्य असतात पण छोटी छोटी वाक्य अत्यंत मार्गदर्शक असतात. म्हणून समोरचा माणूस जेव्हा येतो विशिष्ट पद्धतीने पाहतो. काही जण कसे बघत असतील? खुनशीपणाने बघत असतील. काही जण अत्यंत प्रेमाने बघत असतील. काही जण द्वेषाने बघत असतील. काही जण मत्सराने बघत असतील. आता हे जे बघणं आहे, बघण्यात सुद्धा किती प्रकार आहेत. मारख्या वगैरे वगैरे इतक्या तऱ्हेचे बघणं आहे. आता प्रत्येक बघण्याच्या मागे त्या त्या गुणाची प्रेरणा असते. हळूहळू विचार करा. प्रत्येक जे बघणं आहे समोरच्या माणसाचं त्या प्रत्येक बघण्याच्या मागे त्याच्या मागे गुण आहेत. त्या गुणांची प्रेरणा आहे. देही ज्या गुणाचे प्राधान्य तैसेची कर्म उपजे. आता चीवर काय आहे? अंडरलाईन आहे. तैसेची कर्म उपजे जाणं. इंद्रिये गुणाधीन, त्याचे डोळे जे आहेत ते त्या गुणांच्या अधीन आहेत आणि त्या गुणांच्या अधीन असल्यामुळे ते तसं बघतात. कसं बघतात?
जसं बघतात तसं बघतात. आता ही जी गुण बुद्धीच्या ठिकाणी आहेत, गुण जे आहेत ते बुद्धीच्या ठिकाणी आहेत. बुद्धीमध्ये कोण आहे? चिदाभास आहे. आणि चिदाभासाच्या मागे कोण आहे? आत्मा आहे. कुठून कुठे गेलं? त्याच्या त्या नजरेकडून कुठे गेली गाडी? गेली आत्मस्वरूपाकडे गेली. अशी जर गाडी जाता म्हणजे आपल्याला बरोबर तसं जर ट्रेनिंग असेल ह्या पद्धतीचं, त्या ट्रेनिंगप्रमाणे आपल्याला जर समोरच्या माणसाकडे तसं बघता आलं, त्याला म्हणतात समोरच्या व्यक्तीचा केलेला निराश. आता काय शब्द आला? आपण निराश शब्द वापरतो. समोरच्या व्यक्तीचा निराश करण्याची पद्धत आहे, त्याचा बाध करण्याची पद्धत आहे. म्हणून समोरच्या व्यक्तीचा निराश केला तर अनुकूल प्रतिकूल चिंतन बंद होतं. अनुकूल प्रतिकूलांची सुखदुःख आता तेही बंद होतात. आणि मूळचा जो मी सुखरूप आहे त्या सुखरूपतेला जराही हानी पोचत नाही. अशा तऱ्हेचे जे एक साधना पद्धती असतात, त्या साधना पद्धती जे मेथड्स आहेत साधनेतल्या, त्या सगळ्या पद्धती आम्ही समजावून घेतल्या शांतपणाने. समजावून घ्या, त्या त्या वेळेला वापरल्या. आमचं काय होतं? बैल गेला आणि तसंच होतं बहुतेक वेळेला. जे व्हायचं ते सगळा गोंधळ आत होतो. आतमध्ये जेवढा त्रास छळ व्हायचा तेवढा होतो. आणि सगळा छळ करून घेतल्यानंतर मग जाग येते, अरे काय झालंय? आम्ही एक ऐकलं होतं, आम्ही शिकलो होतो आणि ते कुठल्या कुठे राहून गेलं. असं होतं. एकच कारण आहे, ज्या वेळेला ते आठवायला पाहिजे, ज्या वेळेला ते वापरायला पाहिजे त्यावेळेला वापरत नाही. आणि मग त्याने माझ्याकडे कसं पाहिलं? आता ती सुरुवात झाली आणि त्यांनी माझ्याकडे पाहिलं असं म्हटलं की अनुकूल प्रतिकूल, अनुकूल प्रतिकूल, सुखदुःख, सुखदुःख, द्वंद्व. आणि द्वंद्वमय जीवन हे साधकाला शोभणारं जीवन नाही. मग आम्ही कसं असलं पाहिजे? द्वंद्वातीत झालं पाहिजे. आणि द्वंद्वातीत व्हायचं असेल तर आत्मस्वरूपात आज अनेक भेसळी होतात. ऐकण्याची भेसळ, दुसऱ्याच्या पाहण्याची भेसळ, हे जे भेसळ आहेत, आतल्या विकारांची भेसळ. उदाहरणार्थ मत्सर. तुकोबारायांचं वाक्य प्रसिद्ध आहे, कोण्याही जीवाचा न गण मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. षोडशोपचार युक्त पूजा केली झकास. 16च्या 16 उपचार जसे केले पाहिजे तसे केले. आणि उठल्याबरोबर एक मत्सराची जर लकीर आली आतमध्ये, आपण लकीर म्हणूया, असतात वादळ पुष्कळ वेळेला, एक बारीकशी लहर आली की समजायला हरकत नाही काय ती सगळी पूजा तुकाराम महाराजांच्या दृष्टीने फुकडी गेलेली आहे. आता ह्याला वर्म म्हणतात. आणि चुकल्या वर्म फेरा पडे असं तुकाराम महाराज म्हणतात. ही सगळी वाक्य जी आहेत संतांची, ही सगळी संतांची वाक्य अत्यंत शास्त्रशुद्ध असतात. फक्त शास्त्राचे शब्द जरा वेगळे असतात, संतांचे शब्द वेगळे असतात. उलट संतांचे शब्द आम्हाला समजणारे असतात, शास्त्राचे शब्द अधिक कदाचित आम्हाला समजणारे नसतील. म्हणून संतांचे अनंत उपकार आमच्यावरती आहेत. जाऊ दे, तो विषय वेगळा आहे. आता भेसळ म्हणजे कशाची असते ते आपण पाहिलं. कशाची भेसळ? जागृतीतल्या व्यवहारांची भेसळ, स्वप्नातल्या व्यवहारातली भेसळ आणि गाढ झोपेतल्या सुद्धा व्यवहारांची. गाढ झोपेत व्यवहार असतात का हो? आता काय पुन्हा रात्र थोडी आणि काय सोंग फार. आता इथे जमलेल्या सगळ्यांना गाढ झोपेत बरं वाटतं की नाही हो? गाढ झोप लागली म्हणजे बरं वाटतं, सुख मिळतं. एक पेशंट आला होता माझ्याकडे. तो मला डॉक्टर माझं सगळं छान आहे हो, सगळं छान आहे, आरोग्य छान आहे, घर मोठं आहे, पैसे भरपूर आहेत, मुलगे चांगल्या चांगल्या ठिकाणी आहेत, मुलीसुद्धा चांगल्या चांगल्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि अगदी कळस म्हणजे सुनासुद्धा चांगल्या आहेत. याहून अधिक सुखाचं काही असू शकत नाही. नोकर चाकर आहेत, गाड्या गोड्या, हे सगळ्याच्या सगळं आहे माझ्याकडे. पण एकच तक्रार आहे डॉक्टर, झोप लागत नाही. आता मी त्याला उलट प्रश्न विचारला, हे सगळं चांगलं आहे आणि तुला झोप लागत नाही तर काय बिघडलं तुझं? कशाला पाहिजे तुला झोप? आता त्याचं काही उत्तर त्याच्यापाशी नव्हतं. तो म्हणाला, डॉक्टर नसत्या चौकशा करू नका. कसल्या चौकशा? नसत्या चौकशा, निमूटपणे झोपेची गोळी द्या म्हणजे आपलं काम झालं माझं. मग मी त्याला प्रश्न विचारला, तुला झोप कशाला हवी रे? आता तो म्हणाला, मग बरं वाटतं झोपून, झोपून बरं वाटतं. आता हे झोपेतलं जे बरं वाटणं आहे हे कोणाचं आहे? झोपेतलं जे बरं वाटणं हे कोणाचं आहे? तर त्याचं उत्तर ज्ञानेश्वर मानले, सासची पुढती विरा न येता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणून येता.
म्हणून गाढ झोपेमध्ये रोज इथे जमलेला प्रत्येकाचा चिदाभास आत्मस्वरूपात विलीन होतो आणि म्हणून गाढ झोपेत सगळ्यांना आत्मसुखाचाच अनुभव येतो. पण काय करणार? काय करणार म्हणजे काय? आता हताशपणे म्हणण्याची वेळ आहे. काय करणार? जाग आले की पुन्हा सगळंच्या सगळं जसंच्या तसं असतं आणि जसंच्या तसं. म्हणून गाढ झोपेत जो सुखाचा अनुभव आहे ती गाढ झोपेतली सुख हे सुद्धा आत्मस्वरूपाच्या सुखाच्याच आधाराने असते. म्हणून गाढ झोपेतलं सुख हे सुद्धा भेसळच. इतक्या हद्दीपर्यंत भेसळ आहे. किती हद्दीपर्यंत भेसळ आहे? ती सुद्धा ते भेसळच आहे. म्हणून तू देहत्रयात अवस्थात्रयातीत आहे असं आपण जेव्हा म्हणतो तर आत्म्याला जागृती नाही, आत्म्याला सुषुप्ती नाही आणि आत्म्याला स्वप्नसुद्धा नाही. या तिन्ही अवस्थांचा आत्मस्वरूपावर जराही परिणाम होता कामा नये, होत नाही आणि आमचा झाल्याशिवाय राहत नाही. असं का होतं? याचं कारण आहे ज्याच्या स्वरूपावरती ह्या तिन्ही अवस्था नाहीत ते स्वरूप मी आहे हे नाही कळत. आणि जो ह्या तिन्ही अवस्थांचा भोगता आहे म्हणजे जीव, तो मी आहे असं वाटतं. आणि जोपर्यंत तो मी आहे असं वाटतं, जीव मी आहे असं वाटतं, तोपर्यंत तिन्ही अवस्थांची सुखदुःख मला मिळणार आहेत. आणि ज्या क्षणी तो आत्मा मी आहे असं मला कळेल, अनुभवाला येईल, त्या क्षणी ही तिन्ही ज्या अवस्था आहेत त्या तिन्ही अवस्थातल्या सुखदुःखाचा माझ्याशी तळमात्र संबंध नाही असा अनुभव येईल. आणि मग स्वप्नात जरी रेडा दिसला तरी तोच, आणि स्वप्नात जरी सुंदर सोन्याने दगडी भरलेल्या दिसल्या तरी तेच. अनुकूल नाही आणि प्रतिकूल नाही, हा हे नाही, निवांत. स्वप्नात जरी साप चावला तरी तेच, स्वप्नात जरी कोराड्याचे घाव घातला तरी सुद्धा पुन्हा तेच. कोणाला घातला आहे? देहाला. देह मी का माझा देह? माझा देह माझा आहे ते मी नाही, असं ते हे असं ट्रेनिंग आहे. आणि असं स्वतःचं सारखं ट्रेनिंग जर देत बसलो आपण, अखंड ट्रेनिंग देत राहणं याला साधना म्हणतात. आणि या साधनेची जी वर्म आहे त्या साधनेच्या सिस्टीम्स आहेत. ही साधनेची बसून दिलेली घडी आहे. ती साधनेची बसून दिलेली घडी वापरायची आणि ती बसून दिलेली घडी मी वापरली की एक दिवशी मी गुणत्रयातीत आहे, मी देहत्रयातीत आहे, मी अवस्थात्रयातीत आहे असं आपल्याला एक दृढ अपरिवर्तनीय अपरोक्ष जाता जाता 3 शब्द ठेवून दिले. आणि हे 3 शब्द ठेवून द्यायचा हेतू एकच आहे की रात्रभर ते शब्द सगळ्यांच्या मनामध्ये घोळावेत, त्याची उत्तरं कोणालाही मिळू नयेत आणि ती मी उद्या सांगता आली मला की मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे ठरावं आणि त्यातला आनंद मला मिळावा. जय जय रघुवीर समर्थ.